Welcome to Easy Learning Academy. Believe you can. वेलकम टू इझी लर्निंग अकॅडमी स्टुडंट्स बघा तुम्हाला मी एक स्टोरी सांगतो. जो थेवनिन्स आहे सायंटिस्ट, त्याला त्याच्या एका कलिगने एक सर्किट सॉल्व्ह करायला दिला. त्या सर्किटमध्ये काय करायचं होतं की इथे बघा लोड रेजिस्टन्समधनं फ्लो होणारा करंट त्याला फाइंड आउट करायचं. म्हणजे RL जो लोड रेजिस्टन्स आहे त्यातून किती करंट फ्लो होईल हे त्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि त्याला सांगितलं त्या कलिगने की तू काय कर, यांचा इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढ आणि सिरीज पॅरलल कॉम्बिनेशन यूज करून आणि करंट डिव्हिजन रूल यूज करून हे फाइंड आउट कर. पण थेवनिन्स खूप कन्फ्यूज झाला की एवढे 3-4 रेजिस्टन्स सॉल्व्ह करायचे आणि त्यातून एकच फाइंड आउट करायचं आहे. त्यापेक्षा मी एक काम करतो, हे जे 3 रेजिस्टन्सेस आहेत आधीचे, त्यातून तर आपल्याला करंट फाइंड आउट करायचं नाही आहे. करंट कशातून फाइंड आउट करायचं आहे? RLमधनं. तर आपण एक काम करू, या तिन्ही रेजिस्टन्सचं कन्व्हर्जन सिंगल रेजिस्टन्समध्ये करू. आणि हा जो व्होल्टेज आहे त्याचं पण कन्व्हर्जन थेवनिन्स व्होल्टेज म्हणजे आपल्याला जे पाहिजे त्या व्होल्टेज फॉर्ममध्ये करू आणि मग हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू. म्हणजे थेवनिन्सने काय विचार केला की हे जे 3 रेजिस्टन्सेस आहे पहिले, त्यातून तर आपल्याला करंट फाइंड आउट नाही करायचा. करंट कशातून फाइंड आउट करायचा आहे? RLमधनं. त्यातनं करंट कुठला फ्लो होणार आहे? IL. तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे ना. मग आपण एक काम करू, या तिघांचं कन्व्हर्जन एका रेजिस्टन्समध्ये करू आणि व्होल्टेज सोर्स पण त्यानुसार चेंज करून घेऊ. आणि त्यातून फ्लो होणार करंट आता किती सिंपल आहे की RTH आणि RL. आपण करंट कसं काढणार? IL इज इक्वल टू ओम्स लॉनुसार V अपॉन RTH प्लस RL. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं समजलंय ना. इथे आपल्याला RLची व्हॅल्यू माहीत आहे. आपल्याला कॅल्क्युलेट काय करायचं आहे? थेवनिन्स इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स आणि थेवनिन्स इक्विव्हॅलंट व्होल्टेज म्हणजे काय? VTH आणि RTH. RL तर आपल्याला गिवन असणारच आहे एक्झाम्पलमध्ये. VTH काय आहे? थेवनिन्स इक्विव्हॅलंट व्होल्टेज. आणि RTH काय आहे? थेवनिन्स इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. बघा थेवनिन्सने काय रिसर्च केला की आपल्याला हे फाइंड आउट करायचं असेल तर काय करायचं, आपण पहिले RTH कसं फाइंड आउट करायचं बघू. तर त्यांनी काय रिसर्च केला की आपल्याला जर लोड रेजिस्टन्स म्हणजे या RLमधनं करंट फ्लो करायचा आहे ना, तर काय करायचं, ती ब्रांच रिमूव्ह करायची, ती ब्रांच साईडला काढून घ्यायची. त्याचा आपण कॅल्क्युलेशनमध्ये विचार करायचा नाही. आणि जो व्होल्टेज आहे आपल्याला इथे काय करायचं आहे की फक्त रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. इथे व्होल्टेज कॅल्क्युलेट करायचं आहे का? RTHमध्ये नाही. तर आपल्याला रेजिस्टन्स पाहिजे. मग आपण काय करू, या व्होल्टेज सोर्सला त्याच्या इंटरनल रेजिस्टन्सने रिप्लेस करू. म्हणजे काय करायचं, व्होल्टेज सोर्सचा इंटरनल रेजिस्टन्स किती असतो? 0. आपण सोर्स ट्रान्सफॉर्मेशनच्या लेक्चरमध्ये बघितलं आहे. व्होल्टेज सोर्सचा इंटरनल रेजिस्टन्स किती असतो? 0 ओहम. मग आपण 0 ओहम कसा दाखवणार? फक्त एक शॉर्ट सर्किटेड लाईन दाखवायची आणि व्होल्टेज सोर्स त्याने रिप्लेस करायचं. मग काय करायचं, व्होल्टेज सोर्स काढून घ्यायचा, तिथे शॉर्ट सर्किट लाईन काढायची आणि ह्या A आणि B पॉईंटमधला जो रेजिस्टन्स असेल तो असेल RTH, थेवनिन्स इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स. समजलंय काय केलं आपण? आपल्याला काय करायचं होतं, थेवनिन्स इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काढायचं. मग काय करायचं, ज्या ब्रांचमधलं करंट काढायचं आपल्याला RL म्हणजे जी क्वेश्चनमध्ये विचारली ती ब्रांच पहिले काय करायची, रिमूव्ह करायची. मग हा AB काय होईल, पॉईंट ओपन सर्किट होईल. आणि त्यानंतर व्होल्टेज सोर्स हा आपण त्याच्या इंटरनल रेजिस्टन्स म्हणजे 0 रेजिस्टन्सने रिप्लेस केला. करंट सोर्सचा इंटरनल रेजिस्टन्स किती आहे? इनफायनाईट. जर करंट सोर्स असता तर आपण काय केलं असतं, ते ओपन सर्किट केलं असतं. इन्फायनाईट रेजिस्टन्स म्हणजे काय? ओपन सर्किट. आणि 0 रेजिस्टन्स म्हणजे काय? तर शॉर्ट सर्किट. आता इथे काय आहे? शॉर्ट सर्किटेड आहे. म्हणजेच R1 आणि R3 कसे कनेक्ट झाले आता? पॅरलल. आणि आपल्याला रेजिस्टन्स कुठला फाइंड आउट करायचा आहे? खूप सिंपल आहे. A आणि B पॉईंटमध्ये किती रेजिस्टन्स आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. तो कसा कॅल्क्युलेट करणार बघा. आता काय आहे A आणि B मध्ये? A पासून आपण सुरुवात केली तर पहिले आपल्याला R2 लागतो. आणि R2 नंतर काय आहे? R1 आणि R3 एकमेकांना पॅरलली कनेक्ट केलेले आहे. मग A आणि B मधला इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स कसा काढणार बघा. काय येईल इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स? RTH इज इक्वल टू R1 इंटू R3 अपॉन R1 प्लस R3. हे काय आहे? पॅरलल कॉम्बिनेशन ऑफ R1 अँड R3. आणि ते कशाला सिरीजमध्ये घ्यायचं? R2ला. R2ला काय घ्यायचं? सिरीजमध्ये घ्यायचं. आता हा थेवनिन्स इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स कसा काढायचा समजलंय. आता आपण RTH कसं काढायचं बघितलं. आता आपण काय बघूया की VTH म्हणजे थेवनिन्स इक्विव्हॅलंट व्होल्टेज कसं काढायचं. तर हे कसं काढायचं बघा. सेम मेथड परत यूज करायची. हा RL जो आहे तो रिमूव्ह करून घ्यायची ब्रांच. आणि आपल्याला काय करायचं आहे, A आणि B पॉईंटच्या अक्रॉस किती व्होल्टेज असेल ते कॅल्क्युलेट करायचं. म्हणजे A आणि B पॉईंटला किती व्होल्टेज असेल. तर त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला की ह्या ब्रांच A आणि B पॉईंट कुठे कनेक्टेड आहे? R3च्या अक्रॉस कनेक्टेड आहे. A आणि B कोणाच्या अक्रॉस कनेक्ट केलेले आहे? R3च्या अक्रॉस R2 थ्रू कनेक्ट केलेले आहे. पण इथे R2 मधनं कुठला करंट फ्लो होईल का? नाही होणार. का नाही होणार? कारण R2 हा ओपन सर्किट झाला आहे. त्याला A पासून B पर्यंत जायला कंडक्टरच अवेलेबल नाही आहे. का? कारण आपण RL रिमूव्ह करून टाकला. त्यामुळे काय होईल की R2 मधनं करंटच फ्लो होणार नाही. जर R2 मधनं करंटच फ्लो होणार नाही तर तिथे कुठला व्होल्टेज ड्रॉप होईल का? तर होऊच शकत नाही. का? व्होल्टेज ड्रॉपचा फॉर्म्युला काय आहे? V इज इक्वल टू I इंटू R. जर इथे करंटच नाही तर इथे कुठला व्होल्टेज ड्रॉप होईल का?
होणार नाही. तर इथे व्होल्टेज ड्रॉप कशाच्या अक्रॉस काढायचा आपल्याला, R3. बघा नीट लक्षात घ्या, आपण VTH म्हणजे काय की हा A आणि B पॉईंटच्या अक्रॉस असणारा व्होल्टेज ड्रॉप तो काय असेल, R3च्या अक्रॉस किती व्होल्टेज ड्रॉप होईल त्यालाच हा काय असेल, पॅरलल. म्हणजे R3च्या अक्रॉस जो व्होल्टेज ड्रॉप होईल तितकाच व्होल्टेज काय असेल, व्होल्टेज अक्रॉस पॉईंट A and B. मग आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, व्होल्टेज अक्रॉस टर्मिनल A and B. तोच काय आहे, थेव्हनिन्स इक्विव्हॅलेंट व्होल्टेज जो RLच्या अक्रॉस असेल, लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस किती व्होल्टेज असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं. तर ते कसं फाइंड आउट करायचं की R3च्या अक्रॉस आपल्याला व्होल्टेज फाइंड आउट करायचं. इथे R2चा काहीही उपयोग नाही का, कारण R2 मधनं कुठलाही करंट फ्लो होत नाही. याला म्हणतात रिडंडंट ब्रांच इन अ सर्किट. रिडंडंट ब्रांच कोणाला म्हणायचं की ज्यातून कुठलाही करंट फ्लो होत नाही, म्हणजे ती ब्रांच दिसते सर्किटमध्ये पण त्याचा कुठलाही यूज नसतो सर्किट सॉल्व्हिंगमध्ये. तर अशी ही रिडंडंट ब्रांच आहे R2. तर हा आपल्याला कन्सिडर करायचा नाही. जर हा कन्सिडर केला नाही तर आपण सर्किट बघा काय आहे, व्होल्टेज सोर्स त्याला सिरीजमध्ये R1 आणि R3 कनेक्ट केलेले आहे. तुम्ही आता विचार कराल की सिरीजमध्ये कसा, तर पहिले काय निघेल, व्होल्टेज सोर्समधनं करंट निघेल तो R1 मध्ये जाईल, R1 मधनं तो R3 मध्ये जाईल आणि R3 मधनं परत तो व्होल्टेजला रिटर्न येईल. समजतंय. मग ही ब्रांचमधनं करंट काय आहे, कॉन्स्टंट आहे. जर सेम करंट फ्लो होत असेल तर ब्रांच काय असेल, सिरीजमध्ये हा लूप असेल. का, कारण इथे R2 मधनं करंट फ्लो होत नाही. का होत नाही, कारण A आणि B टर्मिनल्स ओपन सर्किटेड केलेले आहेत आणि ओपन सर्किटेड केल्यामुळे तिथे कुठलाही करंट फ्लो होऊ शकत नाही. आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, व्होल्टेज अक्रॉस R3. का, तितकंच असेल व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस A and B. तर आता हे कसं कॅल्क्युलेट करणार आपण, व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस R3 कसं कॅल्क्युलेट करायचा की ओहम्स लॉनुसार. ओहम्स लॉने काय सांगितलंय तुम्हाला, ज्या रेजिस्टन्सचा अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप काढायचा आहे तो कसा काढणार, तर त्या रेजिस्टन्समधनं किती करंट फ्लो होतोय तो काढा, त्याला मल्टिप्लाइड बाय इट्स ओन रेजिस्टन्स, म्हणजे तो जो रेजिस्टन्स आहे त्याच्या व्हॅल्यूने मल्टिप्लाय करा. V = IR, तुम्हाला भेटेल व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस R3. तर R3च्या अक्रॉस व्होल्टेज ड्रॉप काढायचा असेल तर आपल्याला पहिले काय काढावं लागेल, त्यातून किती करंट फ्लो होतोय, म्हणजे काय, करंट थ्रू रेजिस्टन्स R3 कॅल्क्युलेट करावं लागेल जर आपल्याला व्होल्टेज ड्रॉप काढायचा असेल तर. आणि त्याला मल्टिप्लाय काय करायचं, फक्त रेजिस्टन्स R3 ने. कसा फॉर्म्युला आहे हा, ओहम्स लॉ नुसार V = I × R. जर I × R, I काय आहे मग R3 मधनं करंट फ्लोईंग थ्रू R3. आता आपण काय करूया, मग आपल्याला करंटची व्हॅल्यू माहिती आहे का इथे, नाही. तर आपण काय करू, पहिले करंटची व्हॅल्यू फाइंड आउट करण्याचा ट्राय करू. तर ही करंटची व्हॅल्यू आपण कशी फाइंड आउट करणार, I = V/R1 + R3. आता ही कशी फाइंड आउट केली बघा, आपल्याला करंटचा फॉर्म्युला माहित आहे. करंटचा फॉर्म्युला काय आहे, V/R, व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स. आता इथे रेजिस्टन्स काय आहे, R1 + R3. प्लस का केलं, कारण ते सिरीजमध्ये आहेत दोन्ही, त्यामुळे आपण काय केलं, ते प्लस केले. आणि V काय आहे, व्होल्टेज अपॉन R1 + R3. ही व्हॅल्यू कशाची आहे, करंटची. आपण काय करू, आता वरच्या इक्वेशनमध्ये ही व्हॅल्यू पुटअप करू. तर ही व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर काय येईल, करंट फ्लोईंग थ्रू R3 आहे, तिथे काय टाकायचा, V/R1 + R3. हा करंट आहे मल्टिप्लाइड बाय R3. R3 का मल्टिप्लाय केलाय, कारण आपल्याला व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस R3 फाइंड आउट करायचा होता म्हणून. समजलंय. आपण आता VTH आणि RTH कसे फाइंड आउट करायचे हे बघितलं. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, लोड रेजिस्टन्समधनं किती करंट फ्लो होतो. तर हे जे सर्किट आहे ते कसं एक्सप्रेस झालंय, आपण RTH फाइंड आउट केला फर्स्टली आणि RL फाइंड आउट केला. आता या दोघांच्या व्हॅल्यूज आपण पुटअप केल्या की आपल्याला लगेच IL ची व्हॅल्यू मिळेल. तर IL काय असेल, मग आपण पहिलेच काय बघितलंय, IL = VTH अपॉन RTH + RL. स्टुडंट्स, आता आपण यावरती एक न्यूमेरिकल बघू. बघा, आपल्याला इथे काय करायचं आहे, RTH आणि VTH फाइंड आउट करायचं आहे या न्यूमेरिकलमध्ये. बघा स्टुडंट्स, एक्झाममध्ये लोड करंट फाइंड करायला विचारत नाही, तर शक्यतो RTH आणि VTHच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायला विचार. तर RTH फाइंड आउट करण्यासाठी काय करायचं की जो लोड रेजिस्टन्स आहे तो पहिले काय करायचा, रिमूव्ह करायचा. त्यानंतर काय करायचं, व्होल्टेज सोर्स किंवा करंट सोर्स दोन्हीपैकी कुठलाही सोर्स असेल तर तो त्याच्या इंटरनल रेजिस्टन्सने रिप्लेस करायचा. व्होल्टेज सोर्सचा इंटरनल रेजिस्टन्स किती असतो, मग 0. तर आपण काय करूया, व्होल्टेज सोर्स साईडला घेऊ आणि त्याच्या इंटरनल रेजिस्टन्सने याला रिप्लेस करू. तर आता सर्किट कसं डिराईव्ह झाले बघा, 60 ओहम आणि 60 ओहम जे आहेत ते एकमेकांना पॅरलल झालेत आणि 30 ओहम यांना सिरीजमध्ये आहे. रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करताना RAB च्या साईडने रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं, म्हणजे काय, A आणि B पॉईंट यामधला रेजिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर तो किती असेल, मग 60 आणि 60 पॅरलल आणि त्याला 30 सिरीजमध्ये असेल. तर टोटल किती असेल, 60 आणि 60 पॅरलल असेल तर सिरीज पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये आपण बघितलं होतं की दोन सेम मॅग्निट्यूडचे रेजिस्टन्स जर एकमेकांना पॅरलल कनेक्ट केलेले असतील तर त्याची इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स किती असतो, हाफ.
तर 60 आणि 60 पॅरलली कनेक्ट केलेले असतील तर त्यांचा इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स किती असेल मग हाफ म्हणजे किती 30 ओहम्स. त्याला सिरीजमध्ये काय असेल 30 ओहम असेल तर इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स येईल 60 ओहम. RTH कसं फाइंड आउट केलं समजलं. काय केलं आपण RL पहिले रिमूव्ह केला, व्होल्टेज सोर्स त्याच्या इंटरनल रेजिस्टन्सने रिप्लेस केला आणि फक्त इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स कॅल्क्युलेट केलेला आहे. तो खूप सिंपल आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की VTH फाइंड आउट करायचं आहे. VTH फाइंड आउट करताना काय करायचं असतं की RL तर रिमूव्ह करायचा असतो, फक्त व्होल्टेज सोर्स परत जॉईन करायचा असतो. म्हणून काय केलं आपण आता व्होल्टेज सोर्स जॉईन केला आणि आपल्याला A आणि B पॉईंटच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप फाइंड आउट करायचा आहे. तो किती असेल जो 60 ओहम त्याला पॅरलल कनेक्ट केलेला आहे त्याच्या अक्रॉस जितका व्होल्टेज ड्रॉप असेल तितकाच व्होल्टेज ड्रॉप काय असेल A आणि B पॉईंटच्या. का आपण आताच काय बघितलंय की ही 30 ओहमची ब्रांच आहे ती रिडंडंट ब्रांच असते, त्यातून करंट फ्लो होत नाही, तिथे कुठल्याही प्रकारचा व्होल्टेज ड्रॉप होईल का नाही होणार. म्हणून आपण व्होल्टेज ड्रॉप कुणाच्या अक्रॉसचा कॅल्क्युलेट करणार ॲज अ VTH 60 ओहम जो की व्हर्टिकल आहे त्याच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर काय करायचं VTH इज इक्वल टू व्होल्टेज अक्रॉस R3 किती आहे 60 ओहम. तर 60 ओहमच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप कसा फाइंड आउट करणार विथ द हेल्प ऑफ ओहम्स लॉ. पण आताच बघितलं तो ओहम्स लॉ काय सांगतो की ज्या रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा आपल्याला व्होल्टेज ड्रॉप फाइंड आउट करायचा आहे त्याला त्याच्या करंटने मल्टिप्लाय केलं की आपल्याला व्होल्टेज ड्रॉपची व्हॅल्यू मिळते. आता आपल्याला काय करावं लागेल मग करंटची व्हॅल्यू फाइंड आउट करावं लागेल. तर करंटची व्हॅल्यू या लूपमध्ये कशी फाइंड आउट करणार बघा. करंट कुठे फाइंड आउट करायचं आहे लूपमध्ये. लूप कसा आहे 100 व्होल्टमधनं 60 ओहममध्ये करंट जाईल, 60 ओहममधनं परत नेक्स्ट 60 ओहममध्ये जाईल, तिथनं 100 व्होल्टमध्ये रिटर्न येईल. 30 ओहममध्ये जाईल का करंट कुठला नाही जाणार का कारण ती ब्रांच आहे ओपन सर्किट. ओपन सर्किटमधनं करंट फ्लो होत नाही. करंट फ्लो होण्यासाठी आपल्याला क्लोज सर्किट पाहिजे. इथे क्लोज सर्किट आहे का नाही, तर फक्त एकच लूप असेल 60 60 आणि 100 व्होल्टचा. तर आपल्याला याच्यामधनं फ्लो होणारा करंट फाइंड आउट करायचं आहे. आता हे 60 आणि 60 एकमेकांना कसे कनेक्ट केलेले असतील सिरीजमध्ये का दोघांमधला करंट काय आहे सेम आहे. तर करंटची व्हॅल्यू किती येईल मग I इज इक्वल टू V/R1 प्लस R3. मग किती येईल 100 डिवाइड बाय 60 प्लस 60 इज इक्वल टू 0.83 एम्पियर. जी करंटची व्हॅल्यू आहे ती आपल्याला फाइंड आउट केली. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे जो व्हर्टिकल 60 ओहम रेजिस्टन्स आहे त्याच्या अक्रॉस किती ड्रॉप होईल तितकाच काय असेल VAB म्हणजेच आपला VTH असेल. तर तो VTH किती असेल मग करंट थ्रू R3 मल्टिप्लाइड बाय इट्स ओन रेजिस्टन्स. तर करंट किती आहे R3 मधने आपण आता कॅल्क्युलेट केला किती आहे 0.83 एम्पियर मल्टिप्लाइड बाय 60 ओहम इज इक्वल टू 50 वोल्ट. VTH किती आला 50 वोल्ट. बघा तुम्ही काय करा याची जी प्रोसेस मी तुम्हाला सांगितली आहे ती ॲज इट इज लिहून घ्या आणि यावरती न्यूमेरिकल सॉल्व करण्याचा ट्राय करा. आणि यावरती आपण आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती एक टेस्ट सिरीज पण घेणार आहे ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. टेस्ट सिरीजसाठी आपलं टेलिग्राम चॅनेल नक्की जॉईन करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नॉर्टन्स थेरम बघणार आहे. त्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.